उमरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये आम्ही शेतकरी संपूर्ण निवेदन देण्यासाठी आलो होतो। आज दुपारी 1 वाजले तरी इथं कोणताही अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी किंवा त्यांचा कोणतेच अधिकारी उपस्थित नव्हते। त्यामुळे आम्ही सर्वांनी एक विचार करून त्यांच्या तालुका कृषी अधिकारी यांच्या खुर्चीलाच निवेदन आज आम्हाला द्यावं लागलं। ही आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी लाजिरवाणी बाब आहे। जे काही पीक पाहणी प्रयोग विमा कंपनीद्वारे किंवा आमदारांच्या आदेशाने तलाठी असेल, ग्रामसेवक असेल किंवा कृषीचा अधिकारी असेल यांच्या संयुक्त विमा प्रतिनिधी सोबत जाऊन कोण्यातरी शेतामध्ये जायचं आणि त्यांच्या मार्फतच त्यांचा तालुका कृषी अधिकारी किंवा त्यांच्या भाजपाचा जो काही पदाधिकारी आल्याशिवाय तिथं पंचनामे होत नाहीत। आम्हाला एवढंच म्हणायचं की गावामध्ये ग्रामसमिती नेमलेली असते तहसीलदार मार्फत, तर तिथला ग्रामसमितीचा एकही प्रतिनिधी न घेता राजकीय पक्षाचे लोक जर घेऊन जर पंचनामे चांगल्या स्थितीत असलेल्या पीक पाहणी प्रयोग करत असतील तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि आमदार साहेबांच्या पत्नी पण जे काही अधिकारी आहेत त्यांच्यासोबत जाऊन जर मुठीनं जर सोयाबीन चांगलं घोळून जर करत असतील तरी योग्य नाही। त्याच्यामुळं प्रशासनानं किंवा नांदेड जिल्हाधिकारी साहेबांना यांच्याकडे लक्ष द्यावं आणि प्रशासनानं योग्य ते निर्णय द्यावा की जे पीक गेलेत, सर्व बुडून गेलेत, तिथं पीक प्रात्यक्षिक करायची आवश्यकताच नाही, ते पूर्ण 100% बुडीत क्षेत्र म्हणून जाहीर करावं आणि आम्हाला शेतकऱ्याला न्याय द्यावा। मांडण्यासाठी आज या ठिकाणी शेतकरी कार्यकर्ते बरेचसे या ठिकाणी आले असता या ठिकाणी कुठलाही कर्मचारी उपलब्ध नव्हता आणि त्यांना विचारपूस केली असता ते सांगतात उडवाडूचे कारण सांगतात, पाहणी करण्यासाठी बाहेर गेले असे म्हणतात। आम्ही त्यांना हालचाल नोंद किंवा त्यांचे जे काही मुवमेंट आहेत त्या विषयावर माहिती मागितल्यानंतर आमचं कुठल्याही प्रकारच्या हालचाल नोंद नसते असे त्यांनी सांगितले आहेत। हे खूप दुर्दैवी आहे। मला थोडक्यात सांगायचं एवढंच आहे, जे शेतकरी अन्नदाता ते जर दुःखामध्ये असेल तर यांना 3 टाईमचं जेव्हा अन्न खातात त्यावेळेस त्यांना आठवण येत नाही का शेतकऱ्यांची। आणि या प्रशासनाला पण एवढंच सांगायचं आहे, जर शेतकरी दुःखामध्ये असेल आणि तुम्ही अन्न खात असाल तर एक लाजिरवाणी प्रकार आहे आणि त्यांच्या जर दुःखाला तुम्ही समजून घेत नसाल तर हा माजुरी प्रकार आहे असं मला या ठिकाणी वाटतं।